आजचा आपला विषय थोडासा वेगळा असणार आहे. तुम्ही होम टूर, किचन टूर, हॉल टूर अशा बऱ्याच टूरचे व्हिडिओ बघितले असतील. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या टूरवर घेऊन जाणार आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि शुभ दुपार. दुपारची वेळ झालेली आहे आणि माझं सगळं काम आवरलं. तर मग म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवला ना, तो एकदम मला असं क्लिअर वाटला. म्हणजे बाहेर शूट केल्यामुळं त्याच्यामुळं म्हटलं चला मग आजचासुद्धा व्हिडिओ बाहेरच शूट करू. म्हणून बाहेर बसले. दुपार झालेली आहे. मधून थोडंसं ऊन पण पडतं आहे, पण ठीक आहे, छान वाटतं आहे. आजचा आपला विषय थोडासा वेगळा असणार आहे. तुम्ही होम टूर, किचन टूर, हॉल टूर अशा बऱ्याच टूरचे व्हिडिओ बघितले असतील. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या टूरवर घेऊन जाणार आहे. तर चला माझ्याबरोबर. तर आता मी तुम्हाला आज वेगळ्या टूरवर नेणार आहे. आता हे मला कसं सुचलं ते अगोदर तुम्हाला सांगते. आषाढी एकादशीनंतर मी गेले होते माझ्या माहेरी आईवडिलांचं दर्शन घ्यायला. म्हटलं आता आपण पायवारी करून आलो तर आईवडिलांचं दर्शन पण घेऊन यावं, म्हणून त्यांच्या दर्शनाला गेले आणि थोड्या वेळ थांबले होते मी तिथं. तर मग तिथं माझी चुलती आहेत, शेजारीच असतात. आता गावाकडे कसे भाऊ वगैरे असे शेजारीच राहत असतात ना. तर मग त्यांची पण भेट घ्यायला गेले. म्हटलं 2 शब्द त्यांच्याशी पण बोलावं. आणि गेल्यानंतर मग त्यांना विचारलं, आम्ही त्यांना मावशीच म्हणतो. तर म्हटलं काय चाललं मावशी, बरी आहे का तब्येत? काय म्हणे बरी आहे बाई, हे काय तुझ्यासारखंच चालू आहे म्हणे आता माझं, तू करते तसं करते. तर मग ते मला छान वाटलं की चला आपण काहीतरी करतो आहे आणि आपलं बघून ऐकून. आता त्यांनी तर काही बघितलं नाही इथं येऊन कधी, पण ऐकलं असेल नाही का, मी काय केलेलं आहे, कसं करते. तर मग त्यांनी पण ते केलं आणि एकमेकांचं बघून आपण असं करतो तर छान वाटतं. शिकायलाच पाहिजे. आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे ते, आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. आणि आतापर्यंत तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला आज टूरच्या माध्यमातून, सहलीच्या माध्यमातून, टूरच्या नाही म्हणता येणार, सहलीच्याच म्हणते मी, सहलीच्या माध्यमातून तुम्हाला मी काय दाखवते ते. तर अगदी बरोबर ओळखलं आहे, कारण माझ्या पाठीमागं इथं दिसतो आहे माझा भाजीपाला, म्हणजे त्याची सहल तुम्हाला मी आता घडवणार आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण, मी सगळा माझा तुम्हाला भाजीपाल्याचा मळा दाखवते, काय काय लावलेलं आहे माझ्या मळ्यात. आणि हां, अजून एक गोष्ट सांगते की याच्यामध्ये ना मला अजून शिकायचं आहे. सापळा पद्धतीनं जो भाजीपाला केला जातो ते पण मला शिकायचं आहे. त्याचे मी थोडेफार व्हिडिओ बघत असते, ते मी करत. तर चला दाखवते तुम्हाला एक एक करून आणि आपण आपली छोटीशी सहली पूर्ण करू. तर चला आता आपण भाजीपाल्याच्या मळ्यातल्या सहलीला जाऊया. हा आहे आपला भाजीपाल्याचा छोटासा मळा. आता मी तुम्हाला काय करते, एक एक करून जवळून थोडंसं व्यवस्थित दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यानंतर मी ना थोडंसं सापळा पीक पद्धतीने पण भाजीपाला कसा करायचा ती पण माहिती घेते आणि हळूहळू तसं पण भाजीपाला मी करणार आहे. तुम्हाला कोणाला जर माहिती असेल सापळा पीक पद्धतीने भाजीपाला कसा करतात तर तसं कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा, म्हणजे त्या पद्धतीनं मी भाजीपाला करेल. तर चला आता आपण तुम्हाला मी जवळून दाखवते. हा आहे मेथीचा वाफा, मेथीची भाजी. याच्या अगोदर ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हा वाफा पूर्ण खांदून मग त्याच्यामध्ये भाजी टाकली होती, ती भाजी निघाली आणि आता ही पुन्हा दुसऱ्या वेळेला टाकलेली आहे, कारण मेथीची भाजी ना लवकर निघते ना. जवळून दाखवते थोडीशी, हे बघा दिसते का काय, उन्हामध्ये जरा चमकतं त्याच्यामुळे माझ्या काही फारसं लक्षात येत नाही. आणि इकडे पाठीमागं आहे वालाचा वेल, त्याच्या खाली आहे गवती चहा, त्याला ग्रीन टी पण म्हणतात कोणी कोणी.
आणि ह्या आहे वाटाण्याच्या शेंगा. तर बऱ्यापैकी शेंगा आल्या, तुम्हाला जवळून दाखवते मी त्या शेंगा. हे बघा, छान शेंगा लागल्या आणि त्यात नाही का दाणे पण भरलेत. तर बऱ्यापैकी शेंगा, काही फुलं आहेत, काही शेंगा आहेत. याला ना काल पाणी दिलं आणि आज सकाळी थोडासा पाऊस आला, त्याच्यामुळे पुन्हा ओलं झालंय. आणि हे बघा, छान शेंगा लागले. तर असं आहे वाटाण्याचं. आणि इथं काही नंतर लावलेली मी झाडं आहेत बघा वाटाण्याची. गोठ्यातलं शेण काढलं होतं ना, तेव्हा हा वाफा मोडला होता, मग पुन्हा तयार केला आणि मोडलेले झाडं पुन्हा लावले. तर छान आलेलं आहे असं वाटाणा. आणि आता आपण जाऊ पुढच्या भाजीकडं. ही आहे तांदूळची भाजी. आणि ह्या भाजीचं बी मला काही ह्या वर्षी मिळालंच नाही. तर हे एक झाड असं मला गवत काढताना दिसलं रपतानी, मग मी ते तसंच ठेवलं. म्हटलं याचं बी धरून मग मला पुन्हा आता भाजीला घरचं बी तयार होईल. एवढं एक झाड मी त्यासाठी ठेवलं आहे. तांदूळच्या भाजीचं गावरान म्हणजे ज्या आपल्या ह्या रानभाज्या आहे ना, ह्या मागच्या वेळेला मी बऱ्याच लावल्या, तेव्हा मला बी भेटलं. आणि आता ह्या वेळेला काय माहिती बी मला मिळालंच नाही. आणि इकडं आहे आपली भेंडी बघा, किती छान आली ना, मस्त. आता त्याला छोटे छोटे भेंड्यासुद्धा लागलेत, हे बघा, दिसत आहे का? उन्हात आहे ना, ऊन असल्यामुळं माझ्या लक्षात येत नाही, थोडं चमकतोय ना मोबाईल. किती छान भेंडी बघा. तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि जर जवळ इथं कुठं राहत असाल तर या, तुम्हाला सुद्धा हा भाजीपाला चालू झाला का त्याचा वानोळा मिळेल. पण कुणी पाहुणे आले किंवा शेजारच्यांना पण देत असते. तर हे बघा, छान त्याला फुलं लागले, कळ्या लागल्यात आता. हे छान, त्याला मस्त कळ्या फुलं लागले आणि थोडंसं मावा पण दिसतोय. तर बघू, ताक वगैरे मारावं लागेल त्याच्यावर, आंबट ताक, मिरची. इथं आहे ही आंबाड्याची भाजी. मला चंदन बटवा एक मिळाला नाही. चंदन बटवा, आंबाडा आणि शेपू अशी मिक्स भाजी. पालकच्या आहे ते. मिक्स भाजीसाठी हा आंबट चुका लागतो, तो तर खूपच जास्त आलेला आहे. कारण ही भाजी थोडीशी जरी असली ना तरी चालतं. आणि इकडं लावलेले कांद्याची पात आणि त्यात कोथिंबीर टाकली होती अशी मोकळी मी. कांद्याची पात एकदा कापून घेतली होती मी भाजीला, आता पुन्हा फुटल ती, काय पुन्हा चालू झाली अशी. कांद्याची पातीची एक भाजी झालेली आहे आता. आणि दुसरीकडे पुन्हा मी अजून कांदे लावले. आणि इकडं आहे कोथिंबीरसुद्धा अशी मी अगोदर खोडूनच घेतली होती. पुन्हा फुटती छान मग, नाही का. कोथिंबीरच्या वड्या केल्या एकदा आणि भाजीला पण. अजूनही बरीच कोथिंबीर आहे. आणि इथं ते झाड दिसतंय ना मोठं भेंडीचं, दिसतंय का कॅमेऱ्यात? माझ्या लक्षातच येत नाही आहे बरं का, कारण खूप चमकतं आहे जास्त उन्हामुळं. तर ती सुरुवातीला जे मागच्या भेंडीचं जे बी पडलं होतं ना, ते झाड, त्याला बघा किती छान भेंडी आली. जवळून दाखवते.
तर हे बघा किती छान त्याला भेंड्या लागल्या. इथं पण मागच्या वेळेला अगोदर भेंडी होती, त्याचं बी पडलं आणि तेच बी उतरलं. म्हणजे ती भेंडी लावण्याच्या अगोदर हे रोप उतरलेलं होतं. तर किती छान त्याला भेंड्या लागल्या, काळ्या पण लागल्या छान नाही का. आणि झाडसुद्धा किती मोठं झालं आहे. हे बरंच मोठं झाड झालेलं आहे. ही बघा कोथिंबीर मस्त किती ताजी आणि एकदम अशी कवळी लुसलुशीत आहे. बाजारात इतकी छान आपल्याला मिळते का सांगा बरं. आता पुढच्या भाजीकडे जाऊ आपण. गवार आणि पुढची भाजी गवार. तर गवारीला सुद्धा छान शेंगा लागलेले आहेत, फुलं लागलेत. आणि याच्यात आहे ना काय झालं, एक दिवस इकून आहे ना गाईंचा चारा आणण्यासाठी गेट आहे, ते गेट उघडलं आणि तेवढ्यात तिथून शेजारी शेळ्या गेल्या. त्यातली एक शेळी आली आतमध्ये, 1-2 शेळ्या होत्या मला वाटतं. तर शेळ्यांनी ना या गवारीचे शेंडेच खाल्लेत. तर बऱ्याच ठिकाणी असे दिसत आहे तुम्हाला बघा, तुडवले पण झाडं. आणि तर ह्याच बाजूने मिरची पण दाखवते. आणि त्याच्या बाजूला आहे आपले कोबीचे काही झाडं रोपं लावले होते मी. तर लागलाय कोबी तयार व्हायला. ट्रॅक्टर आलं शेजारी, थोडा वेळ आपण बंद करू. कडेने कोबी लावले आणि मध्ये मिरची थोडी जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि याचे मी काही रोपं वगैरे नव्हते आणले नर्सरीतून, बी आणलं होतं आणि ते बी असं थोड्या थोड्या अंतरावर टोचून दिलं. तर छान आले रोपं मिरचीची बघा, मस्त मिरची एकदम हिरवीगार आहे. आणि कुठला त्याच्यावर म्हणजे रोग नाही, काही नाही, छान आहेत झाडं. आणि मिरची थोडीशी मुद्दाम जास्त लावली मी, की आपल्याला ती जर जास्त निघायला लागली तर वाळून पण ठेवता येते. मागच्या वर्षीची मिरचीची पावडर जी केली होती मी ती अजूनपर्यंत आहे. म्हणजे वर्षभर मला ती मिरची पावडर पुरली. आणि इथं ना माझ्याकडून बीस आणलं होतं थोडंसं लावताना, त्याच्यामुळे इथं हे रोपं, आता जिथं रोपं नाही ना तिथं हे रोपं मी लावून देईल. मग इतके छान रोपं आहे बघा, नर्सरीसुद्धा इतके सुंदर रोपं नाही राहते, इतके छान रोपं आहेत. तर बराच मोठा वाफा लावला आहे हा मिरचीचा मी. आणि 20 रुपयाची पुडी आणली ती फक्त, किती रोपं झाली बघा. आणि जे शिल्लक राहिलं रोप लावून ना, म्हणजे बी टोचलं, जे शिल्लक राहिलं मग ते मी असं म्हटलं इकडं तिकडं ते नाही का सांडूनच जाईल, मग मी इथं टाकलं. तर कुणाला पाहिजे असेल तर त्यांना पण मग हे रोप देता येतं. कोण आपले शेजारी किंवा पाहुणे असं ज्यांना पाहिजे ते मग आले की बघितलं का देऊन टाकू त्यांना. तर असा आहे मिरचीचा वाफा हा. मिरचीचा जो वाफा आहे ना त्याच्याच बाजूने लावली मी आंबाड्याची भाजी. तर एक भाजी झाली, एकदा खुडली होती मी, आता पुन्हा खुडायला आली ती. आता जाऊ आपण दुसऱ्या भाजीपाल्याकडे. तर असा आहे आपला हा भाजीपाला. आता याच्यानंतर मी तुम्हाला वेलवर्गीय भाजीपाला दाखवते. व्हिडिओ थोडा मोठा होईल, शेवटपर्यंत बघा. हा आहे कारल्याचा वेल. त्याला मी असं थोडंसं जुगाड केलं आहे की पांगण्यासाठी. आणि बाहेर ना थोडंसं आवाज येतोय, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. बाहेर व्हिडिओ काढून आवाज द्यायचा म्हटलं का जरा अवघडच होतं. आणि हा वेल इतका छान पांगलाय ना, आणि त्याला कारले पण लागलेत बघा, छोटे छोटे, छोटे नाही मोठे पण झाले. ते एक छोटं कारलं आणि हे बघा किती मोठं कारलं आलंय. आणि ह्या बाजूनी सुद्धा आहे, हे बघा मस्त आहे ना. आणि अजून पण छोटे छोटे वेल आहेत, त्याला असं वरती दिलंय काढून. तर हा आहे कारल्याचं वेल. इथं आहे वांगे. हे वांगे ना थोडेसे वेगळे, तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि पाठीमागं मी ते आघाडा पण म्हणजे राहून दिला होता गवत काढताना, की आपल्याला पूजेसाठी श्रावण महिन्यात लागतो ना. काल मी इथं केली होती पार्थिव शिवलिंगाची पूजा. आणि तो दिवा अजून माझा इथंच आहे.
हे बघा, हे वांगे झाड ना थोडंसं वेगळंच आहे. फूल पण एकदम म्हणजे डार्क जांभळ्या रंगाचं फूल आहे त्याला. आणि वांग पण हे बघा असं पूर्ण डार्क रंगाचं वांग आहे. थोडेसे वेगळे रोप हे नर्सरीमधून आणले होते मी. असं वांग तर मी पहिल्यांदाच बघितलंय. तुम्ही असं वांग बघितलं होतं का? याच्या अगोदर मला कमेंट करून सांगा. तर हे वांग्याचे झाड आहे. इथं लिंबोणीचं झाड आहे. तेच वांगे आणि गवती चहा रोप मी बरेच लावलेले आहे. बहुतेक निळे वांगे असावेत हे. इथं आहे भोपळ्याचा वेल. हे वांग्याचे झाड वेगळे. हे बहुतेक गावरान वांगे आहेत. ते निळे होते आणि हे थोडेसे वेगळे. याला काय अजून फुलकळी नाहीये आणि असे सुकले आज का बरं. पाणी तर आहे त्याला, पण आता बघावं लागेल काय झालं. हे थोडेसे वेगळे झाड आहे बघा. असे वांग्याचे 2-3 प्रकार लावलेले आहेत. इकडं कारल्याचे वेल सुद्धा भरपूर लावले. इथं सुद्धा नंतर लावलेले हे कारले. इथं हे वांगे ना पहिलेच आहे, जे तुम्ही मागच्या माझ्या काही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितले होते ना, ते वांग्याचे झाड आहे. त्याची कटिंग करून मी ते पुन्हा आहे तसेच ठेवले. त्याला लागले तर वांगे यायला आता. आणि हे छोटे छोटे पुन्हा लावले. नवीन रोप घरीच तयार केलं होतं. ही कांद्याची पात लावली पुन्हा आणखी. फुटली छान ती सुद्धा. थोडीशी कोथिंबीर नवीन. पहिली कोथिंबीर संपली की पुन्हा ही येईल म्हणून असं थोडंसं मागं पुढे लावलंय. आणि इकडे झाडांना मी असं निर्माल्य इकडेच टाकत असते. देवाचं निर्माल्य इकडे तिकडे फेकण्यापेक्षा असं झाडांमध्ये टाकायचं, म्हणजे पायाखाली येत नाही ते. इथं एक भोपळ्याचा आणि कारल्याचा वेल. याचा ना मी तर थोडासा शेंडा खुडून टाकला, म्हणजे मग चांगली वाढ होते त्याची, फळं लवकर लागतात. 2 वेल आहे इथं भोपळ्याचे आणि तिकडं पण एक वेल आहे. हा आहे राजमाचा वेल. राजमा आपण म्हणतो ते. 2 वेल होते पण एक जळून गेलाय आणि एकच आलाय. हा आहे दोडक्याचा वेल. छान वरती गेला आणि चांगला लांबपर्यंत पसरलाय तो. वरती गेलाय. घोसाळ्याचे वेल 3 वेल होते. एक त्या दिवशी मी म्हटलं ना, मी शेळ्या आल्या होत्या त्या दिवशी एक तुटला आणि आज पण एक सुकलेला दिसतोय. हे कायचे पानं सुकलेत. एक आहे चांगला. बाहेर इथं शेळ्या वगैरे येतात ना, तर त्यांनी खाल्ला असेल बहुतेक. ठीक आहे. उपटला का काय झालं काय माहिती. त्याला मुळीच खराब झाली त्याची. हे काय याची मुळी खराब झाली का तुटलाय काय. एकच राहिला आता. 3 होते त्यातला एक तो अगोदरच गेला. आता हा पण गेला. एकच राहिला आता. हा आहे आपला बहुगुणी शेवगा. याची कटिंग केली, शेंगा येऊन गेल्यानंतर कटिंग केली का मग पुन्हा छान फुटतो तो. छान फुटलाय आणि बऱ्यापैकी त्याला आता फुलं लागले, पण अजून काही शेंगा दिसत नाही कुठं. फुलं लागली छान, शेंगा काही दिसत नाही त्याला अजून कुठं. तर चला, अशी होती आजच्या आपल्या भाजीपाल्याची सहल. तुम्हाला या सहलीमध्ये कसं वाटलं, आवडलं का आणि सहलीचा आनंद मिळाला का हे मला सांगायला विसरू नका. तर चला, भरपूर ऊन झालं आहे आणि भरपूर वेळसुद्धा झाला आहे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.